काय विषय मालवण. जसा पावसाळा सुरू होतोय की नाही तसं पोरांच्या डोक्यात फक्त फिरायचा विषय चालू असतोय. आणि पावसाळ्यात फिरायचं म्हटलं की सगळ्यांच्या तोंडात फक्त धबधबा असतोय. पण आम्हाला जरा इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायची सवय आहे. आता उन्हाळ्यात सगळीच बीचवर जात्यात, पण पावसाळ्यात बीच कसा दिसतोय की नाही ते बघायला आम्ही चाललोय मालवणला. घरातनं बरोबर एकला बाहेर पडलो आणि मध्ये एक तासभर झोपून कनी बरोबर 7ला मालवण मध्ये पोहोचलो. आता मालवण मध्ये आलेल्या पहिल्या तर चहाचं दुकान बघून गाडी थांबवायला लावलो, कारण तुम्हाला पण माहिती आहे तुमच्या भावाला चहा किती लागतोय. आता चहा पिल्यावर कसं किती पण वैताग येऊ दे हो, सगळा एका मिनिटात बाहेर. चहा पिऊन झाल्यावर आम्ही डायरेक्ट मालवणच्या बीच वर आलो आणि बीच वर आल्या सगळ्यात पहिला तर माशाच्या मार्केट मध्ये घुसलो. ऑलरेडी आम्ही 2 किलो चिकन आणि 3 किलो राईस घेतलेलो, क्योंकि हमें खानी थी अच्छी वाली बिर्याणी और उसके साथ अच्छी वाली मच्छी फ्राय. आता मासा फ्राय करणारा म्हटल्यावर त्यासाठी सुरमई मासा घेतलो आणि इथल्या लगेच मासा कापून पण घेतलो. इथलं बीच पण जरा लईच गाणं होतं, त्यामुळे चिवला बीच वर गेलो आणि इथं पहिला रूम बुक करून कनी सगळे पहिला आवरून घेतलो. जसं सगळ्यांचं आवरून झालं कनी तसं पहिला नाश्ता करायला गेलो आणि जसं नाश्ता करून झालं कनी तसं पुढच्या कामाला सुरुवात केलो. आम्ही नाश्ता करून येऊस तर आदित्य त्याचं काम चालू केलता. आता सगळं जेवण हेच करणार म्हटल्यावर तेवढं होणार. आता जेवायसाठी हे करणारा थर बिर्याणी आणि त्यासोबत मासा फ्राय. आता ह्याची कामं आवरून येऊ, पुढची कामं आम्हाला करायला लावला आणि बाहेर जाऊन बघतो तर काय. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू. आता ह्यो फोनवर बोलायलाय, त्यामुळे उरलेला मसाला लावून एका प्लेट मध्ये ठेवलो आणि ह्याचे सगळं आवरल्यावर ह्यो पहिला चिकन शिजवायला घेतला. जसं चिकन शिजवून झालं का नाही तसं लगेच मसाला टाकून राईस पण शिजवून घेतला आणि जसं राईस शिजवून झालं का नाही तसं लगेच मासा फ्राय करायला घेतला. फ्राय करताना टेस्टचा वार डायरेक्ट का जावं झाला. एकतर लागलेली जाम भूक. जसं ह्यो फ्राय करून बाजूला करायला का नाही तसं मी माझ्या प्लेट मध्ये पालत मारालतो आणि ह्याची टेस्ट एवढी चांगली लागालती का नाही ते बिर्याणी राहिले बाजूला. सगळ्यांचा ताव ह्याच्यावर. सगळे मासा फ्राय मारून झाल्यावर ह्यो बिर्याणीला दमवून ठेवला. जसं बिर्याणी तयार झाली का नाही तसं सगळी बिर्याणीवर डपरलेली. आता बिर्याणी म्हणला की आपल्या काळजाचा विषय. सगळे पोट भरून जेवलो आणि आता आम्ही आवरून जाणार आहे बीच वर. भावानं आता पुरतं एवढं बास. अजून एक दिवस आम्ही येताय. आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा आणि पार्ट 2 बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा.